यांच्या माध्यमातून 2 किलोमीटर 3 किलोमीटर 5 किलोमीटर अशा या डोंबिवलीमध्ये असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या नियोजनाच्या माध्यमातून आज मॅरेथॉन स्पर्धा होते। आपले डेव्हिड सर असतील आणि त्यांचे रोटरी क्लबचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा असलेला मुलांसाठी मॅरेथॉनचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल। अतिशय नियोजन असं चांगल्या प्रकारे हा मॅरेथॉनचा कार्यक्रम होत आहे आणि शाळेचे विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, नागरिक असतील यांच्यासाठी खरं तर मॅरेथॉनच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या तब्येतीत जीवनामध्ये एक धैर्य उंचावेल। आणि मी आज सर्व विद्यार्थ्यांना आणि या जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत रोटरी क्लब त्याचे सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सातत्याने लोकांसाठी जे कार्यक्रम राबवत असतात असेच कार्यक्रम नेहमी तुम्ही राबवत राहा। आम्ही त्यांच्याशी नेहमी पाठीशी असणार आहोत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। सर, अशा प्रकारच्या स्पर्धेची खरं तर आजच्या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे, परंतु एक खेळाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र राज्याला एक चांगला खेळाडू मिळेल म्हणून जे काही सोयीसुविधा असतात त्या का कमी मिळायला अशा दिसून येतात। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आपण नक्की शासनाला याची माहिती देऊ की काही जे क्रीडा क्षेत्रात ज्या काही उणीव भासत आहे त्या उणीव राज्य सरकारने भरून काढाव्यात, जेणेकरून विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील त्याचं मनोधैर्य वाढेल।